जय जय रघुवीर समर्थ। श्रीमतदासबोध दशक 7वा। चतुर्दश ब्रह्मनाम। समास 9वा। श्रवण निरूपण नाम। श्रीराम समर्थ। चतुर्दश ब्रह्माच्या या दशकात समर्थांनी श्रवण निरूपणाचे सलग 2 समास लिहिले आहेत। खरं तर यापूर्वी नवविधा भक्ती नामक 4थ्या दशकाच्या पहिल्या श्रवण भक्ती समासात आपण श्रवणाचा अभ्यास केला आहेच। तरी देखील श्रवणशास्त्रांची पुनर्मांडणी समर्थ इथं करत आहेत। तेव्हा श्रवणाची भूमिका इतक्या ठळकपणे मांडण्याची गरज समर्थांना का बरं वाटली असावी? अगोदर आपल्याला विदित केलं आहेच की या ज्ञान दशकामध्ये समर्थ जी भूमिका विस्तृतपणे मांडत आहेत ती अत्यंत सूक्ष्म श्रवणाची भूमिका आहे। अशा सूक्ष्म श्रवणाला सद्गुरू प्रदत्त साधनेचीही जोड हवी। आपल्या अंतरंगातील भगवंताप्रती असलेल्या मुमुक्षुत्वाच्या धारणेतूनच असं श्रवण जीवाला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवितं। ज्ञान दशकाच्या अभ्यासात सर्वसाधारण श्रोता, अभ्यासक, साधक दुरावल्याचं दिसून येतं। आत्मज्ञानाच्या प्रवासातील या खडतर टप्प्यात खरं तर सद्गुरूंना दिलेली साधने शिवाय इतर कशाचीही गरज नसते। अगदी शास्त्राभ्यासाची देखील अंतरंगातील सूक्ष्म ग्रंथी तोडण्याचं एकमेव आधारभूत शास्त्र म्हणजे श्रवण होय। मात्र असं श्रवण सूक्ष्म असल्यानं बहुतांश लोक भांबवतात, गांगारून लांब जातात, तर मोजकेच गुरुकृपेच्या आधारे ज्ञान दशकाच्या अभ्यासात अग्रेसर होतात। बहुधा त्यामुळंच सर्वसमावेशक असं हे श्रवणशास्त्र प्रत्येकाच्या अंतरंगात दृढ व्हावं म्हणून समर्थांनी त्याचं महत्त्व इथं 2 समासातून अधोरेखित केलेलं आहे। परमार्थ श्रवणाच्या 6 सूत्रांचा अभ्यास आपण करत आहोत। त्यापैकी श्रद्धायुक्त श्रवणाचं 3रं सूत्र आपण मागील भागात जाणून घेतलं। श्रवणासाठी आपण श्रद्धेय अंतकरणानं तयारही आहोत, पण श्रवण कशाचं करायचं, कोणाकडून करायचं यासाठी 4थं सूत्र आहे, गुरुमुखातून आलेल्या बोधाचं श्रवण करावं। गुरुवचनांच्या आधारे श्रवण घडावं। सद्गुरू वचनांच्या चिंतनातूनच भगवत भक्तीची कला साधू शकते। गुरुमुखातून आलेल्या शब्दांचं श्रवण करावं असं प्रतिपादन करताना समर्थ थोड्या वेगवेगळ्या अर्थानं पुढील ओव्या म्हणतात। आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल अघवे, श्रोता अवधान द्यावे एकचित्ते। म्हणजे श्री समर्थ म्हणतात की आता श्रवण कसे करावे ते सर्व सांगतो, श्रोत्यांनी एकाग्र चित्त करून अवधान घ्यावे। एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधान मोडे, केला निश्चय विघडे अकस्मात। म्हणजे एखाद्याचे वक्तृत्व असे असते की ते कानावर पडताच मनाचे असलेले समाधान नष्ट होते। अध्यात्माविषयी केलेला निश्चय एकाएकी डळमळू लागतो। ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे, जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार। म्हणजे जे वक्तृत्व निश्चयाच्या नावाने शून्याकार असते व स्वाभाविकपणे माईक असते
ते ऐकूच नये. म्हणजे आपल्या मनातील गोंधळ दूर व्हावा म्हणून श्रवण कसं नि कुणाचं करावं याची शिकवण जणू समर्थ आपल्या वरील तिन्ही ओव्यातून देत आहेत. श्रोत्यांनं मोठ्या श्रद्धेनं एखाद्या वक्त्याच्या निरूपणासाठी जावं, पण निरूपणाअंती भक्तीऐवजी मनात संभ्रम निर्माण व्हावा, एखाद्याचं वक्तव्य ऐकून अंतरीचं समाधान भंगावं, भक्तीचा निश्चय बिघडावा, श्रोत्याला त्याच्या सद्गुरुबोधाच्या विपरीत ऐकायला मिळावं, ज्या योगे त्याची साधना खंडित होण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हावी, अशा भ्रमात्मक अहितकारक श्रवणाचा त्याग करायला समर्थ सांगत आहेत. पांडित्यांची शेखी मिरवण्यासाठी किंवा मीच कसा श्रेष्ठ हे सिद्ध करण्याच्या अहमहमेकेतून बऱ्याचदा वक्त्याकडून चुकीचे सिद्धांत सांगितले जातात. त्यामुळं श्रोते संभ्रमित होतात. ओशो रजनीश म्हणायचे, हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यासाठी देहदंडाची शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद आहे, पण व्यासगादीवरून आपल्या बोलण्यानं हजारो लोकांना चुकीच्या मार्गाला नेणाऱ्या वक्त्यांनाही तशीच किंबहुना त्यापेक्षा अधिक कडक शिक्षा असायला हवी. कारण अधिकारी वक्त्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळं कित्येकांच्या आयुष्याची राख रांगोळी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अशा अधिकारी नसलेल्या उथळ वक्त्यांच्या अयोग्य बोलण्यामुळं मागील निरूपणात आपण अभ्यासली तशी श्रद्धा मनोभूमिका तयार होत नाही. उलट श्रोत्यांच्या मनात शंकाच उत्पन्न होतात. यातून वक्त्याचे नुकसान तर होतेच, शिवाय श्रोत्यांच्या श्रद्धेला ठेच पोचते आणि एकदा का असा विश्वासाला तडा गेला की तो चटकन साधणं अवघड होऊन बसतं. पहा, मानवी मन जुन्या अनुभवांवरून नवीन गोष्टी तपासत असतं आणि तसं करणं गरजेचंही आहे. स्वामी विवेकानंद रामकृष्णांना भेटण्या अगोदर कितीतरी सत्पुरुषांना भेटले होते. त्यातील प्रत्येकाला त्यांनी तुम्ही देव पाहिलाय का हो असा प्रश्न विचारला होता. पण त्यांच्या या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर केवळ रामकृष्णांनीच दिलं होतं. ते म्हणाले, बाळ, तू जितक्या जवळून माझ्याशी बोलतोयस त्याहीपेक्षा अधिक जवळून मी देवाला पाहिलंय. या आत्मानुभूतीच्या उत्तरानं विवेकानंदांचं पूर्ण समाधान झालं. मनातील संदेह मिटले. श्रद्धा ठेवण्याआधी अशा प्रकारे थोडी चाचपणी करणं गैर नाही, पण ती कुणाची करायची? ज्या वक्त्याच्या श्रवणातून भक्ती साधते, ज्याच्या निरूपणाचं भगवंत प्राप्ती करून देणं हेच मुख्य उद्दिष्ट आहे, अशा वक्त्यावर श्रद्धा ठेवून निश्चितपणे त्याच्या शब्दांना अंतरंगात साठवावं. आपण भगवंत प्राप्तीसाठी श्रवण करत आहोत, त्यामुळं वक्ताही तसाच अधिकारी हवा. त्यानं भगवंताची प्राप्ती केलेली असावी. अन्यथा संशय न फिटलेल्या वक्त्याच्या बोलण्यानं चुकीचं सिद्धांत मनावर ठसण्याची भीती असते. हा धोका टाळण्यासाठी समर्थ इथं एक सूत्र सांगत आहेत. ते म्हणजे सद्गुरु वचनांच्या आधारे श्रवण करण्याचं. तो एक निर्धोक मार्ग आहे. त्यात वाट चुकण्याची, फसगत होण्याची शक्यता नाही. गुरुमुखातून आलेल्या बोधांचं जो नित्य व श्रद्धेनं श्रवण करतो, त्यावर मनन चिंतन करतो,
त्यातून स्रवणारे रस जीवनात प्रगट करतो, त्याला भगवंत प्राप्तीसाठी कुठलं वेगळं साधन वा उपासना करावी लागत नाही. बऱ्याचदा असं घडतं की वक्त्याच्या भूमिकेमुळं, त्याच्या विचारांमुळं आपला संभ्रम होतो. श्रद्धेपोटी आपण त्याच्यावर आक्षेपही घेतो. पण अशा वेळी सद्गुरू वचनांशी एकनिष्ठ राहिलं तर संभ्रमाची वेळ आपल्यावर येणारच नाही. कारण सद्गुरू नेहमी जीवाच्या कल्याणासाठीच धडपडत असतात. सद्गुरूंचं मूळ स्वरूप म्हणजे शंकर पार्वती. रामचरितमानसमध्ये दुसऱ्याच दोह्यात तुलसीदास सद्गुरूंना नमन करून म्हणतात, मी पार्वती व महादेवांना वंदन करतो, कारण ती दोघेजण श्रद्धा व विश्वासाची चालती बोलती रूपं आहेत. श्रवण निरूपणातील समर्थ सांगत असलेला श्रवणांचं भक्तीत रूपांतर व्हायला हवं, हा निकष पूर्ण होण्यासाठी श्रद्धा अबाधित राहायला हवी आणि त्यासाठी श्रवण हे सदैव सद्गुरू वचनांच्या आधारेच असायला हवं. मात्र सद्गुरूंव्यतिरिक्त कुणाचं श्रवण करायचं नाही असा त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्यामागील भूमिका समजून घेतली पाहिजे. सद्गुरूंच्या जीवनचरित्रातून संवादशास्त्र शिकून घ्यावं. विविध सत्संग, वेगवेगळ्या वक्त्यांची प्रवचनं, त्यांचे विचार जरूर श्रवण करावेत. पण ऐकत असताना वक्त्याचे शब्द माझ्या गुरूंच्या वचनांना छेद तर देत नाहीत ना, त्यांच्या तत्व प्रणालीला धक्का तर पोचत नाही ना, असं विवेक जागृत ठेवून मनात चिंतन चालायला हवं. गुरु वचनांशी मेळ खाणारं श्रवण जरूर आत्मसात करावं व इतर बाबी सोडून द्याव्यात. त्यामुळं आपली श्रद्धा अबाधित राहते, विचारधारा एकसंग राहते. सारांश श्रवण हे नेहमी सद्गुरू वचनांशी पडताळून घ्यावं, हेच चौथं श्रवणसूत्र समर्थांना सांगायचं आहे. गुरुवचनं आत्मानुभूतीतून आलेली असतात. स्वतःवर आजमावून मगच सद्गुरू जीवाला तसा उपदेश करतात. प्रपंच त्याग न करता भगवंत प्राप्तीच्या ध्येयात प्रगती साधणं सहज शक्य असल्याची शिकवण ते देत असतात. सद्गुरूंचं हे प्रेमाचं सांगणं असतं. निर्वाज्य प्रेमापोटी गुरुमुखातून आलेली ही वाक्य निर्धोक असतात. त्यांना घट्ट धरून ठेवलं की आपलं काम झालं. भेदाभेद न करता भरपूर श्रवण करायला काहीच हरकत नाही. मात्र आपण जे श्रवण करू ते आपल्या गुरुवचनांशी मिळतं जुळतं असेल तर ते जरूर स्वीकारावं. त्यात तफावत आढळल्यास विरोध न करता सरळ ते सोडून द्यावं व पुन्हा गुरुवचनांचा मनात दावा करावा. हेच समाधानी श्रवणाचं गमक आहे. पुढे, एका ग्रंथे निश्चय केला, तो दुजयाने उडविला, तेने संशयोची वाढला जन्मवरी. म्हणजे एका ग्रंथाच्या श्रवणाने अध्यात्मासंबंधी निश्चय झाला होता, तो दुसऱ्या ग्रंथाच्या श्रवणाने उडवून लावला. त्यामुळे जन्मभर संशयच वाढत राहिला. जेथे संशय तुटती होये आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. म्हणजे जे श्रवण केले असता सर्व संशय नाहीसे होतात, मनातील शंकांचे निरसन होते. ते परमार्थाचे ज्ञान करून देणारे अद्वैत ग्रंथ श्रवण करावेत. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथधरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. म्हणजे ज्याने परमार्थाची वाट धरली आहे,
जो मोक्षाचा अधिकारी आहे त्याने अद्वैत ग्रंथ ऐकावेत, तेच त्याला आवडतात. जेने सोडिला इहलोक, जो परलोकींचा साधक, तेने पहावा विवेक अद्वैतशास्त्री. म्हणजे ज्याने इहलोकाची आसक्ती सोडली आहे, जो उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून साधक बनला आहे, त्याने अद्वैत शास्त्रातील विवेक जाणून घ्यावा. पुढे जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता द्वैत, तेने क्षोभले उठे चित्त, तया श्रोतयांचे. ज्याला अद्वैत मत रुचत असेल त्या श्रोत्यांपुढे द्वैताचे प्रतिपादन केले तरी त्यामुळे त्याचे चित्त शोभते. आवडी सारिखे मिळे, तेने सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे मानस एकता. म्हणजे ज्याला ज्याची आवड असेल ते ऐकायला मिळले की श्रोत्याच्या मनात, श्रोत्याच्या अंतकरणात सुख उचंबळून येते. नाहीतर जे आवडत नाही ते श्रवण करायची वेळ आली की त्याचे मन दुःखी आणि कंटाळवाणे होते. पुढे ज्याची उपासना जैसी, त्यासी प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजयासी प्रशस्त न वटे. म्हणजे ज्याची जी उपासना असेल त्या देवतेबद्दल त्याला प्रेम वाटते, तेथे त्याला दुसऱ्या देवतेचे वर्णन ऐकायला लागले तर त्याला ते प्रशस्त वाटत नाही. बघा पुढे प्रीतीचे लक्षण ऐसे, अंतरी उठे अनायासे, पाणी पान वाटे जैसे, आपणची धावे. म्हणजे पाणी उताराकडे सहज धावते तसे ज्याचे ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम असते, स्वाभाविक प्रेम असते, त्याच्याबद्दल त्याच्या अंतर्यामी आपोआपच ओढ उत्पन्न होते, त्याचे मन तिकडे आपोआपच धावते. तैसा जो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर, तेथे पाहिजे सारासार विचारणा ते. म्हणजे असे की ज्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष असेल त्यास ज्यात सारासार विवेकासंबंधी विवेचन असते तेच ग्रंथ आवडतात, दुसरे ग्रंथ त्याला आवडत नाहीत. आपण कुठलाही प्रयत्न न करता अनायासे अंतरंगात निर्माण होते ती प्रीती. पाणी जसं आपसूक उताराकडं जातं तसं प्रेम असतं, तशीच परमार्थावर श्रद्धा असावी. जे मी ऐकतोय ते माझ्या कल्याणाचंच आहे, अंतिम हिताचंच आहे, ते मी अंगीकारलं तर मला सद्भाग्य प्राप्त होईल, ही श्रद्धाच कुठंतरी हरवून गेली आहे. त्यामुळं श्रवणरूपी जल सहजतेने जसं उताराला लागून कानातून मनात न येता दुसऱ्या कानातून बाहेर पडू लागतं, हा दोष आहे, तो समजावून घेतला पाहिजे. श्रद्धेय मनानं, शरणागत भावनेनं गुरुवचनं, त्यातील अद्वैत बोध, दासबोधासारख्या ग्रंथातील सूत्र जर आपण अंगीकारली तर त्यातून आपलं कल्याणच होणार आहे. ही श्रद्धा असणं फार गरजेचं आहे, फार जरुरीचं आहे. श्रद्धेची वानवा जीवनात वनवा भडकावू शकते. श्रद्धेशिवाय केलेलं श्रवण त्रासालाच कारणीभूत ठरल्याची अगदी अनादी काळापासूनची उदाहरणं देता येतील. गुरूंचा गुरु म्हणजे
परात्पर गुरु असणाऱ्या महादेवांची प्रथम पत्नी सतीच्या मनात अश्रद्धा उत्पन्न झाली. पत्नी विरहानं व्याकुळ झालेल्या, अरण्यातील वृक्षांना मिठा मारणाऱ्या, सामान्य मनुष्यासारख्या दिसणाऱ्या रामाचं देवांचाही देव असणारा महादेव अखंड स्मरण करतोय हे पाहून सतीच्या मनात संशय निर्माण झाला. श्रद्धेला संशयापासून फार मोठा धोका असतो. जिज्ञासा जरूर असावी, त्या योगे प्रश्नही जरूर यावेत, पण त्यांची समाधानकारक उत्तरं मिळाली की दुराग्रह सोडायला हवा. प्रभू रामांच्या खऱ्या स्वरूपाविषयी महादेवानं सतीला खूप समजाविलं, मात्र तिचं अंतःकरण संशयाच्या वणव्यात होरपळत होतं. एक वेळ मनुष्याचा शेवट होईल, पण त्याच्या संशयाचा कधीच अंत होत नाही. सतीचीही तीच गत झाली. ती अग्नीमध्ये भस्मसात झाली, पण तिचा संशय तसाच राहिला. पुढं पार्वती रूपामध्ये येऊन तिला अपार साधना करावी लागली. संशय श्रद्धेचा घात करतो, म्हणून मनातील संशय दूर सारून श्रवणाला बसलं तरच श्रद्धेय श्रवण घडू शकेल. आपला बुद्ध्यांक कमी आहे म्हणून अंतरंगात श्रद्धा निर्माण होत नाही असं कदाचित आपल्याला वाटू शकतं. सगळेजण बुद्धिजीवी नसणार याची सद्गुरूंना जाणीव असते. म्हणूनच त्यांचं सांगणं साध्या सोप्या शब्दात असतं. सद्गुरूंचे बोल श्रद्धेने श्रवण केले, जाणले, आचरणात आणले तरी आपलं 100% काम होतं. तुलसीदास सांगतात त्याप्रमाणे दुधात कितीही जरी पाणी घातलं तरी दुधाचा आणि पाण्याचा वेगळा भाव असत नाही. पाणी दुधाच्या भावातच विकलं जातं. तसं बुद्ध्यांक कमी असणाऱ्या जीवानं दृढ विश्वासानं श्रद्धेनं गुरुवचनांना घट्ट धरलं तर सद्गुरू अशा मंद बुद्धी असणाऱ्या जीवाला देखील आपला म्हणतात. गुरूंचा बोध समजा नीट कळला नाही, पण त्यांच्यावर जर आपली नितांत श्रद्धा असेल तर आपला निश्चितच उद्धार होतो. मात्र जसं दुधात मिठाचा खडा पडल्यास तो दूध आणि पाणी वेगळं करतो, तसं संशयरूपी मिठाच्या खड्यानं परमात्मरूपी दूध वेगळं होतं आणि आपल्याला हाती उरतं ते केवळ पाणी. म्हणून संशयी वृत्तीनं होणारं श्रवण व्यर्थ जातं आणि त्या सतीसारखी आपली अवस्था होते. श्रवणाचा घात करणारा आणखीन एक शत्रू आहे मद. म्हणजे हा कोण मला सांगणारा अशी आपल्या मनाची अहमयुक्त धारणा म्हणजे अहंकार. कित्येकदा सद्गुरूच कुणाच्या तरी रूपात आपल्याला समजवित असतात, पण अहंकारामुळं कुणाचं ऐकायचं नाही अशा हटवादीपणामुळं आपलं कल्याण करणाऱ्या विचारांना आपण अव्हेरत असतो. हे आपल्या गावीही नसतं. सीतामाऊलींच्या शोधासाठी लंकेत गेलेल्या हनुमान स्वारींना ब्रह्मास्त्राचा वापर करून पकडून रावणासमोर हजर केलं जातं. रावण एक उत्तम साधक होता. महादेवांवर त्याची अपार श्रद्धा होती. मात्र प्रत्यक्ष रुद्राचा अवतार प्रभू हनुमंत रूपानं समोर उभा असताना महादेवच हनुमंताच्या मुखातून रावणाला समजावित असताना रावण मात्र हा वानर मला कोण शिकवणारा अशी त्याच्या मनात धारणा बसलेली होती. हनुमान स्वारी
काय सांगताय ते रावणानं श्रद्धा ठेवून ऐकलंच नाही. उलट त्याच्या मनात हनुमंताविषयी प्रचंड तिरस्कार होता. पुढं त्याची शिक्षा रावणाला मिळाली. म्हणजेच प्रत्यक्ष सद्गुरू समोर येऊनही रावणाचा उद्धार होऊ शकला नाही. याचं कारण रावणाचं अश्रद्धेय श्रवण, त्याचा गुरुवचनावरील अविश्वास, म्हणजे त्याला आड आलेला मद हा होय, अहंकार हा होय. आत्तापर्यंत आपण श्रवणाची महती, श्रवणाचं भक्तीत रूपांतर कसं करायचं, आसार श्रवणाचा त्याग कसा करायचा, तसंच समर्थांनी भावार्थ रूपेनं सांगितलेली 6 श्रवण सूत्र आपण आचरणात आणल्यास आपले श्रवण भक्तीत परावर्तित होतं. याचा अभ्यास बघत होतो. त्या 6 सूत्रांपैकी नित्य श्रवण व नूतन श्रवण या 2 सूत्रांचं चिंतन केल्यानंतर श्रद्धेय श्रवण या 3ऱ्या सूत्राकडं आपण वळूया. आपल्याकडं वेगवेगळे सणवार, गौरी गणपती, नवरात्र यांसारखे कुलाचार, उपासना परंपरागत चालू असतात. त्या दिवसांमध्ये त्या देवता विशेषत्वानं प्रगट होत असतात. असा प्रत्येकाच्या अंतरंगाचा श्रद्धेय भाव असतो. हाच धागा पकडत समर्थ म्हणतात, जेथे कुळदेव्या भगवती तेथे पाहिजे सप्तशक्ती, इतर देवांची स्तुती कामा नये सर्वथा. म्हणजे ज्या घरी भगवती कुलदेवता असेल तेथे सप्तशतीच हवी. तेथे इतर देवांची स्तुती असलेले ग्रंथ काहीही कामास येत नाहीत. घेता अनंताच्या व्रता तेथे न लगे भगवद्गीता, साधू जनासी वार्ता फळाशेची नाही. म्हणजे जेथे अनंताचे व्रत घेतलेले असेल तेथे निष्काम कर्मयोगाचे प्रतिपादन करणारी भगवद्गीता सांगून काय उपयोग. ज्यांना फलाशा नसते त्या साधूंनाच भगवद्गीतेचे महत्त्व कळणार. याचाच अर्थ बघा, दोन्ही ओवीमध्ये जिथं माता भगवती किंवा कुलदेवीची पूजा अर्चा चालते तिथं सप्तशतीचंच पठण चालायला हवं. सकाम अशा अनंताच्या व्रतासाठी फलाशा सोडायला शिकवणारी भगवद्गीता सांगून कसं चालेल. कारण ते तत्व तिथं जागृत आहे अशी आपल्या मनातील श्रद्धा ते कार्य आपल्याकडून करून घेत असते. सूर्य 24 तास अखंड प्रकाशमानच असतो. घरातील दिवे मालवावेत म्हणजे विझवावेत तसा तो मालवता येत नाही. पृथ्वी त्याच्याकडे पाठ करते म्हणून त्या भागावर अंधार पसरतो. त्याचप्रमाणे आपली श्रद्धा असेल तर भगवंत आपल्याला सन्मुखच असतो. मात्र आपली श्रद्धा, आंतरिक विश्वास झाकाळलेला असेल तर समजावं की आपण भगवंताकडे पाठ केली आहे, आपण त्याला विन्मुख झालो आहोत. तसं आपल्यातील श्रद्धेनं सप्तशती अनंतादी व्रत उपासनेत भगवंत जागृत होत असतो. तसं श्रद्धेनं केलेलं श्रवण आपल्याला भक्तीचं महत्त्व पटवून देतं, भगवंताचं अस्तित्व अनुभूतीस आणून देतं. एक उदाहरण पाहूया. एका आश्रमात मोठे योगी सत्पुरुष शिष्यांबरोबर साधनाभ्यास करत असतात. त्या सत्पुरुषांचा अंतकाळ जवळ येऊन ठेपला. मृत्यूशय्येवरील गुरूंना शिष्यांनी काही उपदेश देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी सर्वांवर नजर फिरवली आणि सांगितलं, मांजरापासून सावध राहा. हा कसला उपदेश, असा संशय सर्वांच्या मनात आला. वार्धक्यानं बहुधा गुरूंची मतिभ्रष्ट झाली असावी
असा विचार करून शिष्यांनी तो बोध मनावर घेतलाच नाही. पुढे त्या सत्पुरुषाचं देहावसान झालं. आश्रमातील शिष्य एक एक करून बाहेर पडले. कुणी तीर्थाटनास, तर कुणी साधनेस, तर कुणी प्रपंचात लागले. त्यातील एक शिष्य भावनिक होता, श्रद्धावान होता. त्यानं गुरूंचा तो उपदेश मनात कोरून ठेवला. त्यानुसार त्यानं आचरण ठेवलं. फिरत फिरत तो एका गावात आला. तेथील आश्रमावर एका गुरूंचा फोटो लावलेला होता. जवळ जाऊन बघतो तर काय, तो फोटो त्याच्या गुरुबंधूंपैकीच एकाचा होता. त्याला तो आश्चर्य वाटलं. त्याला ते सगळं पाहून एकदम आश्चर्य वाटलं. त्याला भेटावं म्हणून तो आश्रमात शिरला. आश्रमात प्रवेश करताच आपला गुरुबंधू वैभवात राहत आहे असं त्याला जाणवलं. दोघांची भेट झाली. गप्पा गोष्टी चालू होत्या. फिरस्त्या शिष्यानं गुरुबंधूंना ते म्हणाला, अरे आपले गुरु तर निष्कांचन होते. त्यांनी कधी लंगोटीची फिकीर केली नाही आणि तू इथं मात्र वैभवात लोळत आहेस, हे कसं काय? त्यावर तो उत्तरला, काय सांगू मी गुरूंनी त्यांच्या मृत्यूसमयी दिलेला बोध विसरलो. त्यांचं श्रद्धेनं श्रवण केलं नाही. त्याचाच हा दुष्परिणाम आहे. असं म्हणून तो त्याची कहाणी सांगू लागला. आश्रमातून बाहेर पडल्यावर एका वनामध्ये मी साधनेसाठी बसत असे. स्नान झाल्यावर वाळत टाकलेल्या लंगोट उंदीर कुरतडायचे म्हणून कुणीतरी मला मांजर पाळण्याचा सल्ला दिला. मी मांजर आणलं. तपस्व्याकडच्या मांजराला दूध मिळावं म्हणून कुणीतरी 2 गायी दिल्या. गायींना चारा मिळावा म्हणून एकानं थोडीफार शेती माझ्या नावावर करून दिली. झालं. शेत म्हटल्यावर त्यातली कामं करणं आलं. त्यासाठी मजूर ठेवणं, त्याच्यावर देखरेख करणं, हे सर्व आलं. मग आणखी एकानं शेतातच वाडा बांधण्यास सुचवलं. मग वाडा बांधला. एवढ्या मोठ्या वाड्यात एकटं राहणं बरं नव्हे असं म्हणून कोणीतरी मला गावातल्या मुलीशी लग्न करण्यास सुचवलं. ब्रह्मचर्याची शपथ सोडून मी लग्नही केलं. ती शपथ मोडली आणि लग्न केलं. आज तुला पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की मांजरापासून सावध राहा हा गुरूंचा उपदेश मीही श्रद्धापूर्वक ऐकला असता तर माझी ही अवस्था झाली नसती. परमार्थ श्रवणात श्रद्धा असणं अत्यावश्यक आहे. श्रद्धेशिवाय परमार्थ अद्वैत तत्वज्ञान घनीभूत होणारच नाही. आपण श्रद्धा दरिद्री झालो आहोत. इतकं वाचन श्रवण होतं की एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. श्रवणाचं जीवनात प्रतिबिंब पडलेलं दिसत नाही, ते कृतीत उतरलेलं दिसत नाही. आणि याला कारण श्रद्धेची वनवा. आपलं श्रवण होतं ते स्वतःला बदलण्यासाठी नाही तर फक्त मनोरंजन म्हणून. जो श्रद्धेनं श्रवण करतो त्याच्यासाठी एखादा शब्द किंवा वाक्य जीवनात क्रांती घडण्यास पुरेसं असतं. कित्येकांना किंवा आपल्यालाही संतांचं महत्त्व पटत नाही, ते जीवनात उतरवता येत नाही. त्याला कारण म्हणजे आपली श्रद्धा दरिद्री मनोवस्था. म्हणून आपलं श्रवण श्रद्धेय असावं. श्रद्धेला कधी ठेच पोहोचता कामा नये. ही श्रद्धा म्हणजे नेमकं काय, कशी असते ती सर्व समर्थांनी एका दृष्टांताच्या आधारे समजून सांगितलेली आहे. पुढे, वीर कंकण घालिता नाकी परिते शोभा पावे नाकी जेथील जेथे आणिकी कामा नये सर्वथा. म्हणजे वीरकंकण जर नाकात घातले तर ते कसे शोभून दिसणार.
वीर पुरुषाच्या हातातच ते शोभून दिसते. जी वस्तू जेथे योग्य असते तेथेच ती शोभून दिसते. उगाच कोठेही वापर करता ती अयोग्यच वाटते. नाना महात्मे बोलिली, जेथील तेथे वंद्य झाली. विपरीत करून वाचिली तरी ते विलक्षण. म्हणजे अनेक देवदेवतांची स्तुती स्तोत्रे गाणारी अनेक महात्म्य आहेत. ज्यांची जी उपासना असेल तेथे 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 त्या देवतेचे गुणवर्णन करणारा ग्रंथ वंद्य ठरतो. या उलट जर आपण केले तर ते अयोग्य ठरते. मलार महात्म द्वारकेसी, द्वारका महात्म नेले कासी. काशी महात्म्य व्यंकटेसी, शोभा न पवे. म्हणजे जसे मल्हारी महात्म्य द्वारकेत वाचले आणि द्वारका महात्म्य काशीला नेले आणि काशी महात्म्य व्यंकटेशाच्या क्षेत्री वाचू लागल्यास शोभून दिसत नाही, त्याप्रमाणे हे सर्व आहे. ऐसे सांगता असे वाढ, परी जेथील तेथेची गोड. तैसी ज्ञान यांस चाड, अद्वैत ग्रंथाची. म्हणजे असे वर्णन करून सांगायचे म्हटले तर पुष्कळ सांगता येईल, पण जेथले तेथेच गोड दिसते. त्याचप्रमाणे आत्मज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथाचे महत्त्व वाटते. योगियांपुढे राहान, परीक्षवंतांपुढे पाषाण. पंडितांपुढे डफगान, शोभा न पवे. समजा एखाद्या योग्यापुढे एखाद्याच्या अंगात दैवत आणून त्याला बोलायला लावले, किंवा जो रत्न पारखी आहे त्याच्यापुढे दगड आणून ठेवला, किंवा एखाद्या पंडितापुढे पोवाडे कुणी गाऊ लागले तर ते शोभून दिसत नाही. पुढे वेदज्ञापुढे जती, निस्पृहापुढे फळश्रुती. ज्ञानियापुढे पोथी कोकशास्त्राची. म्हणजे वेदज्ञ माणसांपुढे संन्यासी, निस्पृहांकडे सकाम ग्रंथाची फलश्रुती, किंवा आत्मज्ञानी माणसापुढे कामशास्त्राची पोथी शोभत नाही. ब्रह्मचार्यापुढे नाचणी, रास क्रीडा निरपुनी. राजहंसापुढे पाणी, ठेविले जैसे. म्हणजे ब्रह्मचार्यापुढे नर्तकी नाचविणे. अध्यात्म ग्रंथाचे निरूपण चालले असता तेथे रास क्रीडेचे वर्णन अथवा राजहंसापुढे नुसतेच पाणी आणून ठेवले तर ते शोभून दिसेल का? नाही. तैसे अंतर्निष्ठांपुढे ठेविले शृंगारिक टिपडे. तेने त्याचे कैसे घडे समाधान. म्हणजे तसे जो अंतर्निष्ठ आहे त्याच्यापुढे शृंगारिक चोपडे कुणी आणून ठेवले तर त्याने त्या गोष्टीने त्याचे समाधान कसे होईल का? नाही. रायास रंकाची आशा, तक्र सांगणे पियुषा. संन्यासाची वोवशा, उष्टीच चांडाळी. म्हणजे एखाद्या रंकाला ज्या वस्तूची आशा असते त्याच वस्तूची आशा एखाद्या राजाला दाखवावी तर ते योग्य नव्हे. त्याचप्रमाणे अमृतासमोर ताकाची प्रशंसा करणे किंवा एखाद्या संन्याशापुढे उष्टीच चांडाळीच्या मंत्रांचे अनुष्ठान करणे अयोग्य ठरते. कर्मनिष्ठा वशीकरण, पंचाक्षरी निरूपण. तेथे भगे अंतकरण, सहजची त्याचे. म्हणजे जो कर्मनिष्ठ आहे त्याच्यापुढे वशीकरणाचा ग्रंथ ठेवला अथवा ज्योतिषी असतो
त्याच्यापुढे अध्यात्माचे निरूपण केले तर साहजिकच ते नाराज होतात. तैसे परमार्थिक जन तयांस नसता आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. त्याचप्रमाणे जे परमार्थाची आवड असणारे लोक आहेत त्यांच्यापुढे ज्यात आत्मज्ञानाचे निरूपण नाही असे ग्रंथ वाचले असता त्यांना समाधान कधीही होणार नाही. आता असो हे बोलणे, जयाशी स्वहित करणे, तेने सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. असो आता हे बोलणे पुरे झाले. ज्याला स्वहित साधून द्यावयाचे असेल त्याने नेहमी अद्वैत ग्रंथाचाच अभ्यास करावा. आत्मज्ञानी एक चित्त तेने पाहणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान. जो आत्मज्ञानाचा इच्छुक असेल त्याने एकांत स्थळी जाऊन मन एकाग्र करून अद्वैत ग्रंथाचे वाचन मनन आदी करावे, म्हणजे त्याला निश्चितपणे समाधान प्राप्त होईल. म्हणजेच ज्याला आत्मकल्याण साधायचं आहे त्यानं अद्वैत ग्रंथाचं नित्य पठन श्रवण करावं. एकांतात निवांतपणे असा ग्रंथ अभ्यासावा, जेणेकरून त्यास संपूर्ण समाधान लाभेल. अद्वैत ग्रंथातील शब्दरस शोषताना त्यातील पावित्र्य अनुभवताना आपली देहबुद्धी कधी गळून पडली याचा पत्ताही आपल्याला लागत नाही, असं श्रवण समर्थांना अभिप्रेत आहे. अद्वैत ग्रंथांच्या श्रवणातून गुरुकृपेनं असा क्षण आपल्याही जीवनात लवकरात लवकर यावा, यासारखं दुसरं भाग्य ते कोणतं. पुढे बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्थास तत्वता तारुचकी. म्हणजे याप्रमाणे अनेक दृष्टींनी विचार केला असता अद्वैतासारखा श्रेष्ठ ग्रंथ दुसरा नाही असे म्हणावे लागते. परमार्थ करणाऱ्याला भवसागरातून तारून नेणारी ती जणू नावच आहे. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. म्हणजे इतर जे प्रापंचिक ग्रंथ आहेत ज्यात हास्य विनोद वगैरे आहेत, तसेच शृंगारादी नवरसांनी जे परिपूर्ण आहेत ते ग्रंथ परमार्थी माणसाला हितकारक नाहीत. जेने परमार्थ वाढे अंगी अनुपात चढे, भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. म्हणजे ज्या ग्रंथांच्या योगे परमार्थात वाढ होते, अंतकरणात पश्चाताप होतो व भगवंताची भक्ती करण्याची आवड उत्पन्न होते, त्याला ग्रंथ म्हणावे. जो ऐकताच गर्व गळे, का ते भ्रांतीच मावळे, ना तरी एकसरे वोळे मन भगवंती. म्हणजे जो ग्रंथ श्रवण करताच देहाभिमान नष्ट होतो, अज्ञान व विपरीत ज्ञानरूपी भ्रांती नष्ट होते, अथवा मन एकाएकी भगवंताकडे ओढ घेऊ लागते. पुढे जेने होय उपरती अवगुण पालटती, जेने चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. ज्या श्रवणाने उपरती होते, अवगुण पालटतात आणि त्यामुळे अधोगती चुकते, त्याला ग्रंथ म्हणावे. जेने धारिष्ट चढे, जेने परोपकार घडे, जेने विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. म्हणजे ज्या ग्रंथाच्या श्रवणाने अंगी धारिष्ट उत्पन्न होते, हातून परोपकार घडू लागतो आणि विषय वासना नष्ट होते,
तोच खरोखर ग्रंथ म्हणावा. जेने परस्त्र साधन, जेने ग्रंथे होय ज्ञान, जेने होई जे पावन, या नाव ग्रंथ. म्हणजे ज्याच्या श्रवणाने परस्त्र साधन घडते, आत्मज्ञान होते व साधक पवित्र होतो, त्यास ग्रंथ म्हणावा. म्हणजे पहा समर्थ इथं या 4-5 ओव्यांमध्ये काय म्हणतायत. ज्या ग्रंथांच्या वाचन श्रवणानं परमार्थ वाढीस लागतो, अनुताप होऊन मनशुद्धी होते, भक्ती करावीशी वाटू लागते, भगवंत भेटीची तळमळ लागून डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागतात, गर्व भ्रांत नाहीसे होतात व मन भगवंतावर स्थिर होतं, दोष सुधारून अधोगती टळते, देह प्रारब्धावर सोडण्याचं, देह भोगांना न कंटाळता किंवा त्यांना बदलण्याची इच्छा न होता ते भोगून संपविण्याचं धारिष्ट्य अंगी येतं, तो खरा अद्वैत ग्रंथ होय. अशा अद्वैत ग्रंथात संतांचं अंतकरण असतं, त्यातील शब्दात त्यांचा निवास असतो. तीर्थक्षेत्री जाऊन किंवा कुणी संत देहात आहे का हे शोधत बसण्यापेक्षा संतांनी निर्मिलेल्या अद्वैत ग्रंथातून आपल्या मनातील संतांच्या सहवासाची लागलेली आस शमू शकेल. अशा ग्रंथांच्या प्रत्येक शब्दात संतांचं अस्तित्व भरून उरलंय. ग्रंथरूपात तो सतत तुमच्याजवळ, तुमच्या घरी तुमचा वैयक्तिक मार्गदर्शक म्हणून साथीला आहे. अद्वैत ग्रंथात ज्यानं सहजपणे आपलं मन ठेवलं, त्याला संतांची संगत अनायासाने प्राप्त होते. सत्संगतीच असं हे अद्भुत सूत्र अद्वैत ग्रंथांच्या शब्दात ज्याच्या श्रवणात सापडतं. जेव्हा आपलं मन स्वाभाविकपणे अद्वैत ग्रंथात रमू लागतं, तेव्हा आपण चांगले श्रोते, साधक बनलो असं समजायला हरकत नाही. मात्र या टप्प्यावरही कदाचित थोडीशी फसगत होण्याची शक्यता असते. अद्वैत ग्रंथांचं वाचन श्रवण पचनी पडू लागलं की अनेकांना त्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवण्याचा मोह होऊ शकतो. काही जण त्यावर निरूपण करून उपजीविकाही करू लागतात. वास्तविक अद्वैत ग्रंथ हाती लागणं, त्यात रुची उत्पन्न होणं हे खरं तर महत्भाग्याचं लक्षण म्हणावं लागेल, असे समर्थ म्हणतात. ग्रंथ बहुत असती, नाना विधाने फळश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे. म्हणजे तसे ग्रंथ अनेक असतात, त्यात अनेक विधिविधाने सांगून फलश्रुतीचे वर्णनही केलेले असते. पण ज्याच्या श्रवणाने विरक्ती या किंवा भक्ती उत्पन्न होत नाही, तो ग्रंथच नव्हे. म्हणजे अनुष्ठान, व्रतवैकल्य व त्यांची फलश्रुती सांगणारे भरपूर ग्रंथ असतील. अशा ग्रंथांचं लोक श्रवण करतही असतील, पण ज्याच्या वाचन श्रवणानं विरक्ती उत्पन्न होऊन मन भक्तीकडं वळत नाही, ते ग्रंथ नव्हेतच. अशा श्रवणानं पुढील जन्माची पायाभरणी मात्र निश्चित होईल. ज्या ग्रंथांच्या वाचनानं श्रवणानं आपणास भगवंत प्राप्तीची तळमळ लागत नाही, असे ग्रंथ हे द्वैत ग्रंथ आहेत, असं समर्थांचं सांगणं आहे. अध्यात्म साहित्याचा दुसरा प्रकार म्हणजे अद्वैत ग्रंथांचा. अद्वैत ग्रंथ या नावातच त्याचं रहस्य सामावलेलं आहे. भगवंत प्राप्तीचा आपला हा मार्ग म्हणजे अद्वैताचा प्रवासच. फक्त भगवंतच तेवढा शाश्वत आहे. असं असताना मी मात्र स्वतःला सृष्टीला मिथ्या असूनही सत्य समजतोय.
हे माझं आत्मज्ञानच आहे आणि ते दूर करून खरा मी कोण आहे हे शोधण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. जेव्हा खऱ्या मीचा बोध अंतरंगात होतो तेव्हा भगवंत कोण याचाही उलगडा होतो. हेच द्वैत बोधाचं प्रगटीकरण होय. म्हणून अद्वैत ग्रंथांचं वाचन श्रवण त्यावरील मनन चिंतन आपल्याला भगवंताकडे नेतं. आपल्या महाराष्ट्रावर तर संतांचे किती उपकार आहेत. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबांची गाथा, दासबोध ग्रंथ यांसारखे भगवंताची तळमळ लावणारे ग्रंथ मराठीत उपलब्ध आहेत. अशा अद्वैत ग्रंथांची तब्बल 16 लक्षणं समर्थ आपल्याला समजावून सांगतात. मोक्षे विन फळश्रुती ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाडे. म्हणजे ज्या ग्रंथात मोक्षाशिवाय अन्य फलश्रुती दिलेल्या असतात त्या पोथ्या म्हणजे दुराशेच्याच पोथ्या समजाव्यात. जसजसे त्यांचे श्रवण घडत जाते तसतशी मनात दुराशाच वाढू लागते. पुढे श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैचा असेल तेथे, बैसली दुराशेची भूते तया अधोगती. म्हणजे ज्या ग्रंथांच्या श्रवणाने लोभ वाढू लागतो तेथे सारासार विवेक कसा उत्पन्न होणार. ते ग्रंथ ऐकून दुराशेची भूते मानगुटीवर बसतात व त्यामुळे अधोगतीच मात्र होते. एकोनीच फळश्रुती पुढे तरी पावोन म्हणती, तया जन्म अधोगती सहजची झाली. म्हणजे फलश्रुती ऐकून या जन्मी नाही तर पुढील जन्मी तरी फळ मिळेल असे जे म्हणतात त्यांना आपोआपच परत जन्म घ्यावाच लागतो व अशा प्रकारे त्यांची अधोगतीच होते. नाना फळे पक्षी खाती, तेनेची तया होय तृप्ती, परी त्या चकोराचे चित्ती अमृतवसे. म्हणजे निरनिराळे पक्षी असतात, ते नाना प्रकारची फळे खातात व त्यामुळे त्यांची तृप्ती होते. पण एक एक चकोर पक्षी असा आहे की तो इतर कशाची आशाच करत नाही. त्याच्या चित्तात सदैव चंद्रामृताचा ध्यास असतो. पुढे तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास, परी ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छिती. त्याप्रमाणे संसारी माणसे संसाराचीच सोय पाहतात. तो सुखाचा कसा होईल याचीच त्यांना उत्कंठा असते. पण ते भगवंताचे अंश म्हणजे भक्त असतात. ते भगवंताचीच इच्छा धरतात. भगवंताची प्राप्ती कशी होईल हाच एक ध्यास त्यांना लागलेला असतो. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन इच्छेसारखे. म्हणजे ज्ञानी माणसाला ज्ञानच हवे असते, भजकाला म्हणजे भक्ताला भजनच हवे असते आणि साधकाला इच्छेसारखे साधन हवे असते. परमार्थ्यास परमार्थ, स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ मनापासून. म्हणजे ज्यास परमार्थाची आवड असते, म्हणजे जो परमार्थी असतो त्याला परमार्थ हवा असतो, स्वार्थी असेल त्याला स्वार्थ कसा साधेल हीच एक चिंता असते. तर जो कंजूस मनुष्य असेल त्याला मनापासून द्रव्याचीच अपेक्षा असते. योगियांस पाहिजे योग, भोगियांस पाहिजे भोग, रोगियांस पाहिजे रोग हरती मात्रा. म्हणजे योगी मनुष्यास योगच हवा असतो, भोगी माणसाचा भोगच हवे असतात.
तर रोगी माणसांना रोगहरण करणारी औषधी हवी असते. कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकांस तर्कवाद, भाविकांस संवाद गोड वाटे. म्हणजे जे कवी असतील त्यांना प्रबंध आवडतात, तार्किक माणसांना तर्कवाद करावयास हवा असतो, भाविकांना भगवत चरित्रातील सुखसंवाद गोड वाटतो. पुढे पंडितांस पाहिजे व्युत्पत्ती, विद्वांसास अधेन प्रीती, कळावंता आवडती नाना कळा. म्हणजे पंडित लोकांना व्युत्पत्तीची गोडी असते, विद्वानांना अध्ययनाची प्रीती असते, तर कलावंतांना नाना कला आवडतात. हरिदासा आवडे कीर्तन, शुचिस्मता संध्यास्नान, कर्मनिष्ठा विधिविधान. पाहिजे ते म्हणजे हरिदासांना कीर्तन आवडते, धार्मिक लोकांना संध्यास्नान आवडते, तर कर्मनिष्ठांना वैदिक अनुष्ठान पाहिजे असते. प्रेमळांस पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा आदरेसी. म्हणजे प्रेमळ लोकांना करुणा हवी असते, विचारवंतांना दक्षता हवी असते, तर शहाण्या माणसांना चातुर्याबद्दल आदर असतो. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताळ ज्ञान, राग ज्ञानी तानमान, मूर्छना पाहे. म्हणजे भक्ताला मूर्तिज्ञान आवडते, संगीतज्ञ असेल तो तालज्ञांकडे लक्ष देतो, तर रागज्ञानी जो असेल तो तानमान मूर्छना आदींकडे लक्ष देतो. योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञासी तत्वज्ञान, नाडीज्ञानी मात्रा ज्ञान पाहतुसे. म्हणजे योगाभ्यासी पिंड ज्ञानाचा विचार करतात, तत्वज्ञ तत्वज्ञानासंबंधी विचार करतात, तर नाडीज्ञानी असतात ते औषधी मात्रांचे ज्ञान जाणून घेतात. कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटक मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी. म्हणजे जो कामी मनुष्य असेल तो कामशास्त्र पाहतो, जो चेटूक करणारा असेल तो चेटूक मंत्राकडे लक्ष देतो, तर यंत्री असेल तो आदराने नाना यंत्रांचा अभ्यास करतो. टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद गोड वाटे. म्हणजे टवाळखोर लोकांना विनोद आवडतो, उन्मत्त असेल तर तो नाना छंद करतो, तर तामस माणसांना अमर्याद मस्तीच गोड वाटते. म्हणजे या 3 ओव्यांमध्ये समर्थांना काय म्हणायचे, योगाभ्यास करणारा शरीर ज्ञानाचा जिज्ञासू असतो, तत्वज्ञानाला वेगवेगळ्या तत्वज्ञानांचा अभ्यास करायला आवडतं, नाडी वैद्याला औषधी मात्रांची आवड असते, शृंगार वेड्या लोकांना कामशास्त्रात रस असतो, चेटूक करणाऱ्या चेटूक मंत्र, तर जारण मारण करणाऱ्या शक्ती उपासकांना यंत्रतंत्रांच्या साहित्यामध्येच रुची असते, थट्टा मस्करी करणाऱ्यांना विनोद आवडतो, मुजोरांना नाना छंद व्यसन, तर तामसी लोकांना कुकर्म करायला आवडतात. म्हणजे मनुष्याची जशी प्रवृत्ती स्वाभाविक आवड असते त्यानुसार तो तसं साहित्य वाचत श्रवण करत असतो. मूर्ख होय नाद लुब्धी, निंदक पाहे उनी संधी, पापी पाहे पापबुद्धी लावून अंगी. म्हणजे मूर्ख असेल तो नादावर लुब्ध होतो, जो निंदक असतो तो लोकांचे उणे काढण्याची संधी शोधत असतो, व पापी असेल तो अंगी पापबुद्धी लावून घेत असतो. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पालाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती. म्हणजे एखाद्याला रसाळ ग्रंथ आवडतो, कुणा एखाद्याला पालाळ पाहिजे असतो, तर कुणाला केवळ
भोळी भक्ती हवी असते. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म, इच्छेसारखे. म्हणजे तांत्रिक असतात ते तंत्रशास्त्र पाहतात, शूर असतात त्यांना युद्ध हवे असते, तर कुणी इच्छेप्रमाणे नाना धर्मांचा अभ्यास करतात. मुक्त पाहे मुक्त लीळा, सर्व पाहे सर्व कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा. वर्णू पाहे म्हणजे मुक्त असेल त्याला मुक्तावस्थेबद्दल औत्सुक्य असते, सर्वज्ञ असेल तो कौतुकाने सर्व कलांचे निरीक्षण करतो, तर ज्योतिषी असेल तो पिंगळा पक्षाच्या आवाजावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. पुढे ऐसे सांगावे ते किती, आवडी सारखे एकती, नाना पुस्तके वाचिती सर्व काळ. म्हणजे असे किती म्हणून वर्णन करावे, ज्याला जे आवडते ते तो श्रवण करतो आणि सर्वदा नाना पुस्तके वाचत असतो. परी परत्र साधने विन मनो नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञाना तया नाव कर्मना. म्हणजे ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल ते ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे, ते केवळ करमणूकच होय. गोडी विन गोडपण, नाके विन सुलक्षण, ज्ञाने विन निरूपण, बोलोची नये. म्हणजे ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसे म्हणावे, त्याला नाकच नसेल त्याला सुलक्षणी कसे म्हणता येईल. तसे त्यात आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल, ज्या ज्या गोष्टीत आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल त्यास निरूपण म्हणूच नये. आता असो हे बहुत एकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विन व्यर्थ गाथा गोवी. म्हणजे आता हे बोलणे खूप झाले, थोडक्यात सार हे आहे की परमार्थ ग्रंथाचे श्रवण करावे. परमार्थ ग्रंथाशिवायच इतर ग्रंथ निरुपयोगीच होत. म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारासार, तोची ग्रंथ पहिला पार पाववी विवेक. म्हणजे म्हणून ज्या ग्रंथात नित्यानित्य विचार सारासार विवेक यांचे निरूपण आहे तेच ग्रंथ श्रवण करावेत, म्हणजे विवेक प्राप्त होऊन पैल पार जाता येते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.